Welcome to AV number 3. In the last 1 and 2 AV, we have started our topic. Now, let us start the real poem. What is given here? The Inchcape Rock. Before starting the poem, I would like to paraphrase the poem. In what way the poet tells us the idea of wrong things will meet with due punishment. What is given here in this poem? So let us start what is given here. The Inchcape Rock by Robert Southey is a ballad that tells us about the legends of the Inchcape Rock, a reef in the North Sea about 18 km off the east coast of Angus, Scotland. The story is about the good abbot of Aberbrothock and the devilish Sir Ralph the Rover. The abbot achieved the great feat of installing a bell on the dangerous Inchcape Rock that had previously caused many shipwrecks. His bell rang during the storms and issued an alert for the passing ships, so the sailors knew where the rock is and could avoid the danger of an accident. They blessed the abbot for his good work, but it was the rover who felt jealous at the fame of abbot and planned to cut down the bell from the Inchcape Rock. And so he did. Actually, this Ralph the Rover was a sea pirate, so he needed to destroy the bell to accomplish his desire to rob more ships by putting them in danger. But finally, he himself was the victim of the Inchcape Rock. One day, his ship was left in the midst of the storm, lost the direction, and crushed against the rock. Thus, the rover was punished for his sinful work. Here, the poet Robert Southey believes a message through his poem: "As you sow, so shall you reap." The poem is a bit long, as the ballad should be. It consists of a 17th stanza of 4 lines each. The first 2 and the last 2 lines of each stanza rhyme with each other. The rhyme scheme is AABB for each stanza. Now, what is given here in this poem? Now, I would like to tell the poem in Marathi. What is given here? काय आहे नेमकं ह्या कवितेत? आता जस्ट मी तुम्हाला एक त्याची समरी जी आहे, पॅराफ्रेज जी आहे ती सांगितली मी ह्या कवितेची की काय आहे नेमकं. थोडंसं जर नीट बघितलं ह्या कवितेकडे तर आपल्याला अतिशय सुंदर एक मॅसेज ह्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ही कविता अतिशय मोठी आहे, जवळजवळ 17 कडव्यांची ही कविता आहे आपण जर बघाल. आणि ह्या प्रत्येक कडव्यांमध्ये त्या ठिकाणी 4 ओळींचा समुच्चय आहे. अशा ह्या 17 कडव्यांच्या ह्या कवितेचा याला बॅलेड असं म्हटलेलं आहे. आता हे बॅलेड नेमकं काय असतं? आपल्याकडे जसा पोवाडा असतो, पोवाडा काय आहे? ते एक शौर्य रस जो आहे, एक शूरता जी आहे, एक अद्भुत रम्यता जी आहे ही दाखवलेली असते. तशाच प्रकारची एक अद्भुत कथा या ठिकाणी आलेली आहे. ह्या कथेचा जो जनक आहे तो नेमका आहे आपला ॲबरब्रोथक या ठिकाणाचा ॲबोट. ही कथा जी आहे ही ॲबरब्रोथकच्या मठाधिपतीकडनं त्या ठिकाणी एक मोठासा समुद्रातला एक दगड आहे, त्याला म्हटलं आहे इंचकेप. हा दगड जो आहे तो स्कॉटलंडमध्ये अँगसच्या जवळ आहे, की जो 11 मैलाचा म्हणजे 18 किलोमीटर इतक्या लांबीचा असा दगड आहे. आणि अतिशय चांगल्या सदहेतूने ह्या दगडावर, की जो 18 फूट असा पसरलेला आहे, आणि अशा ह्या दगडावर एक बेल, एक घंटिका जी आहे ती आपल्या ह्या ॲबरब्रोथकच्या ॲबोटने, मठाधिपतीने लावलेली होती. ती का लावली तर जे येणारे जाणारे जे खलाशी लोक असतात, जे समुद्रामध्ये त्या ठिकाणी त्यांची सफर चाललेली असते, आणि अशा ह्या बेलच्या माध्यमातून पुढच्या येणाऱ्या संकटाला टाळण्यासाठी ती बेल वाचते. म्हणजे ज्या समुद्राच्या त्या विशिष्ट अशा प्रवाहामध्ये आपल्याला एक धोक्याची सूचना देणारा एक प्रकारचा हा दगड आहे, एक बेल आहे. आणि ही बेल ज्या वेळेला लावली गेली आपल्या ह्या ॲबोटकडनं, त्यावेळेला प्रचंड लोकांनी त्याची स्तुती केली की किती छान केलं हे, की बऱ्याचशा लोकांचे प्राण जे आहे त्या घंटिकेमुळे वाचलेले आहेत. एक प्रकारची ती मार्गदर्शिका आहे, एक प्रकारचा दीपस्तंभ आहे की जो दिशादर्शन करतो आहे. आणि हे सगळं जे आहे ते मात्र एका माणसाला काही सहन होत नाही आहे.
जे चांगलं काम करण्यात आलेलं आहे त्या चांगल्या कामासाठी चांगली स्तुती त्याची होते आहे, परंतु एका माणसाला मात्र त्या ठिकाणी अजिबात ते सहन होत नाही. त्या माणसाचं नाव इथे आलेलं आहे सर राल्फ द रोवर. आता हा सर राल्फ द रोवर हा कोण आहे? तर एक अतिशय नालायक असा चोर आहे की जो समुद्रातली जहाजं लुटण्याचं काम करतो. आणि हा राल्फ द रोवर एकदा ठरवतो की जी घंटिका त्या ठिकाणी ह्या दगडावर लावलेली दिसते बघा, ह्या ठिकाणी आपल्याला ही जी बेल लावलेली आहे ह्या विशिष्ट अशा इंच केपवर, ह्या घंटिकेला आपण तोडायचं, जेणेकरून त्या ठिकाणी जर घंटिका तुटली तर त्या ठिकाणी मला समुद्रातल्या अनेक जहाजांचं मी लुटमार करू शकेल, असा उद्देश त्याचा, अतिशय वाईट हेतूच त्या ठिकाणी त्याचा असतो. आणि अतिशय रागाच्या भरामध्ये विशेष काय तर ॲबरब्रोथकच्या हा जो ॲबोट आहे ज्याने ते चांगलं काम केलेलं आहे घंटिका लावण्याचं, ती बेल लावण्याचं, की जी मार्गदर्शिका आहे, पण दुर्दैवानं त्या ठिकाणी चांगला सहन न होणारा आपला हा जो राल्फ द रोवर नावाचा हा जो क्रूर कर्म असा जो माणूस आहे, हा समुद्र लुटारू जो आहे, याला हे सहन होत नाही आणि एका काळ्या कबिन रात्री आपला हा राल्फ द रोवर जो आहे ही घंटिका कापतो, तोडतो. आणि इथूनच त्या ठिकाणी खऱ्या नाशाला सुरुवात होते. नंतरच्या कालखंडात आपला हा राल्फ द रोवर त्या ठिकाणी असंच त्या ठिकाणी समुद्र परिक्रमा करत असताना नेमकं त्याचं जहाज त्या इंचकेप रॉकवर त्या ठिकाणी रात्रीच्या काळामध्ये आदळतं, कारण बेल जी वाजणारी होती ती यानेच कापलेली असते. आणि दुर्दैवाने त्या ठिकाणी त्या क्षणाला त्याला प्रचंड वाईट वाटतं की आपणच ती बेल जी आहे ती कापली, आणि त्याला त्या आपल्या कृत्याचा पश्चाताप होतो. पण सगळं काही संपलेलं असतं आणि अशा प्रकारे शेवटी वाईट कर्माचा नाश त्या ठिकाणी होतो, वाईट कर्माचं फळ वाईटच मिळत असतं. आणि त्या पद्धतीने कवीने कुठेतरी सांगितलेलं आहे की ॲज यू सो शॅल यू रीफ. जर तुम्ही वाईट करत असाल तर वाईट फळ मिळणार आहे, आणि चांगलं करणार असाल तर त्याचं चांगलं फळसुद्धा मिळतं. आणि कुठेतरी एक चांगला मॅसेज जो आहे तो ह्या कवितेत आलेला आहे. अतिशय मोठी अशी ही कविता आहे, पण कवितेचा जो एक पॅटर्न आहे तो अतिशय साधा सोपा असा आहे. तर आपण वळूया आपल्या ह्या कवितेकडे, मूळ कविता जी आहे ती बघूया. आणि अतिशय सुंदर अशी ही अद्भुतरम्य अशी कथा तुम्हाला सुद्धा शिकायला आवडेल. तर लेट अस स्टार्ट विथ आवर पोएम लाईन बाय लाईन. द इंचकेप रॉक. नो स्टीर इन द एअर, नो स्टीर इन द सी. द शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी. Her sail from heaven received no motion. Her keel was steady in the ocean. Without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape rock. So little they rose, so little they fell. They did not move the Inchcape bale. The abbot of Aberbrothok had placed that bale on the Inchcape rock. On a buoy, in the storm it floated and swung, and never the waves its warning rung. Now see here, this is the bale placed here on the Inchcape rock. When the rock was hit by the surge swell, the mariners heard the warning bell, and then they knew the perilous rock and blessed the abbot of Aberbrothok. The sun in heaven was shining gay. All things were joyful on that day. The sea birds scram as they wheeled around, and there was joyance in their sound. The buoy of the Inchcape bale was seen a darker speck on the ocean green. Sir Ralph the rover walked his deck, and he fixed his eye on the darker speck. He felt the cheering power of spring. It made him whistle, it made him sing. His heart was mirthful to excess. But the rover's mirth was wickedness. His eye was on the Inchcape float. Quoth he, my men, put out the boat and row me to the Inchcape rock, and I will plague the abbot of Aberbrothok. The boat is lowered, the boatmen row, and to the Inchcape rock they go. Sir Ralph went over from the boat, and he put the bale from the Inchcape float. Down sunk the bale with a gurgling sound. The bubbles rose and burst round. Quoth Sir Ralph, the next who comes to the rock won't bless the abbot of Aberbrothok. Okay, here we stop and turn to next.